गेले होते, पण गोळीबार होण्यापूर्वी ते तिथून निघाल्यामुळे त्यांचा जीव वाचला। अमरावतीतले पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत। बोडके, देशमुख, उमेकर, चौधरी कुटुंब मात्र सुखरूप आहे। त्यांचं नशीब बलवत्तर म्हणावं लागेल, कारण ते काश्मीरमध्ये सहलीसाठी गेले होते, पहलगाममध्ये सुद्धा गेले होते। मात्र ज्या ठिकाणी गोळीबार झाला तो गोळीबार होण्यापूर्वी ते तिथून निघालेले होते, त्यामुळे त्यांचा जीव वाचला अशीच सध्या भावना आहे। अमरावतीतले पर्यटक श्रीनगरमध्ये सुखरूप आहेत। तर त्यापैकी छाया देशमुख नावाच्या पर्यटक या सध्या काश्मीरमध्येच आहेत, मात्र त्या सुखरूप आहेत। त्या आपल्या सोबत आता फोन लाईन वरती आहेत। छायाजी, तुम्ही कधी होतात पहलगाममध्ये याच स्पॉटला? आम्ही 12 नंतर निघालो तिथून त्या पॉइंट वरून, आणि आता आम्ही श्रीनगरला आहोत। संध्याकाळी पोहोचलो आम्ही काल संध्याकाळी। आणि हे सगळं झालं किती वाजता बरोबर? हे 2-3 वाजता झालं ना हा अटॅक। बरं, म्हणजे अगदी 2 तासांचा अवधी होता आणि 2 तासापूर्वी तुम्ही तिकडनं निघून गेला होतात? हो 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 हो। किती जण होते तुमच्या बरोबर? आम्ही 11 जण आहोत, 4 फॅमिली आहोत। कुठून आणि कधी गेला होतात? आम्ही अमरावतीवरून 15 तारखेला निघालो। जो गोळीबार ज्या ठिकाणी झाला तिथे तुम्ही व्हिजिट केली होती? हो केली ना आम्ही तिथे व्हिजिट। आम्ही सकाळीच निघालो होतो त्या पॉइंटसाठी 8 वाजता। बरं, मग सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्ही तिथे होता। तुम्हाला असं काही जाणवलं का की काहीतरी विचित्र आहे? नाही नाही, काही नाही। मग तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, सगळं अलबेल होतं? हो 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 हो। आम्ही खाली आलो, गाडीत बसलो, रिटर्नच्या याच्यावर लागलो, तेव्हा आम्हाला बातम्या समजलं। बरं, तुम्ही ते ज्या वेळेला तिथे होता तिथे गर्दी होती का पर्यटकांची? कारण किती साधारण लोक असतील त्या स्पॉटला? कसा आहे तो स्पॉट आणि किती लोक तिथे पर्यटक होते? आता ते घोड्यानं जाणं येणं चालूच होतं मॅडम। भरपूर लोक होते तरी। बरं, मग तुमच्या सोबतचे जे कोणी अमरावतीवरून आले होते, तुमचा ग्रुप पूर्णपणे तिकडून निघून गेला होता? हो हो, आमचे पूर्ण आम्ही निघून आलेलो होतो खाली। बरं, तुमचे फोटो देखील समोर आलेत। पहलगामच्या ठिकाणी तुम्ही काढलेले हे फोटो आहेत, सगळ्यांचे छान हॅपी फेसेस दिसतायत। मात्र तुमच्या नंतर तिकडे आलेले पर्यटक ते मात्र संकटात सापडले। नाही, आम्ही सगळ्यात पहिला क्लिक केला होता तो 7:30 वाजता 7:45च्या दरम्यान पहलगामला। नंतर आम्ही त्या स्पॉटसाठी निघालो होतो। बरं, ज्या वेळेला 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान हा सगळा